हाय, आज आंबाडीची रेसिपी बनवू. आंबाडीची भाजी कशी बनवते चला बघूया. बघा, सर्वात आधी ते कढई ठेवली आणि इकडे साहित्य बघा काय काय घेतलं मी. साहित्य बघा काय काय घेतलं. लसूण घेतलं चिरलेलं, मिरची घेतली आणि कढीपत्ता घेतला. 2 दिवसापूर्वी जिरा आहे, हळद आहे, तिखट आहे आणि चवीनुसार मीठ. चला आपण बनवूया. आवडीनुसार मीठ. आणि इकडे हे ज्वारीचं असं थोडं ठोकळ असं पीठ केलेलं आहे आणि इकडे सांबार घेतला आहे, चिरायचा आहे तो. टाकूया. चला बघा. असं गरम केला आहे की कढीच्या बाहेरच घराच्या बाहेर आवाज. आणि त्यात सांबार पण टाकते आणि कच्ची हिरोनी पण टाकते. बघा, याच्यात मिरची टाकली, कढीपत्ता टाकला आणि कापलेलं लसूण टाकले. आता हे थोडं होऊ देते. आता थोडं जिरं टाकते. याला थोडं परतून घेते. आता 2 मिनटं याला होऊ देते. आता थोडं लालसर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. गॅस थोडी कमी फ्लेम करते. आता थोडी हळद टाकते. तर थोडे मसाले टाकूया आपण. थोडी हळद, थोडी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ. मी एवढंच टाकते. मी काही मसाले वगैरे काही जास्त टाकत नाही. आता मी इकडे भाजी शिजवलेली आहे आंबाडीची. ते भाजी आपण त्याच्यामध्ये पूर्ण टाकूया. बघू शकता तुम्ही, टाकलेली आहे मी याच्यामध्ये भाजी. आता ते थोडं हलवून घेऊया. आता थोडी गॅसची फ्लेम मोठी करूया आणि याला थोडं परतून घेऊया. थिकनेस वगैरे बघू शकता तुम्ही, किती छान आली आहे अशी. बघा, आता याच्यामध्ये हे जे बारीक केलेलं ज्वारीचं पीठ आहे ते टाकूया याच्यामध्ये. बघू शकता. आता हलवून घेऊया, याला पूर्ण मिक्स करूया. थोडं फ्लेम कमी करूया. बघू शकता तुम्ही, आपली आंबाडीची भाजी तयार आहे. आता याला थोडं शिजायसाठी 15-20 मिनिटे लागतात. चला आपण 15-20 मिनिटानंतर भेटूया. याच्यामध्येच आपण थोडं कोथिंबीर टाकूया, म्हणजे ते छान याच्यामध्ये शिजल्या जाईल. बघू शकता, मी थोडी कोथिंबीर कमी वाटत आहे मला, थोडी आणखी टाकून घेते मी. आम्ही 2 जणांपुरतं केलेली आहे भाजी.
तर मी थोडंच हे केलं आहे. आता याच्यामध्ये शिजतात. चला आपण 15 मिनिटांनी नंतर भेटूया. चला आता झाले 15 मिनटं. आपण बघूया आता भाजी झाली की नाही झाली. 15 मिनिटातच बघूया. वाव, छान झाली आहे. पाहू दे मला. वाव, छान छान अशी थिकनेस भाजीला, छान थिकनेस भाजीला आली. बघू शकता तुम्ही आंबाडीच्या भाजीला. छान थिकनेस. चला आपण आता सर्व करूया भाजीला. आता तुम्ही बघू शकता छान अशी भाजी झाली आहे. एक नंबर. या तुम्ही सर्वजण खायला आंबाडीची भाजी.